सध्या महाराष्ट्रातील फार्मसिस्ट एक्झाम प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न आहे की 1-2 दिवसा अगोदर आलेला जो गव्हर्नमेंटचा GR आहे त्यानुसार आपली फार्मसीची एक्झाम मग ती DHSची असो DMERची असो कोण कंडक्ट करणार, MPSC घेणार एक्झाम की मग TCS एक्झाम घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। GR मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, DHSची एक्झाम MPSC घेणार की TCS घेणार, DMERची एक्झाम MPSC घेणार की TCS किंवा ओव्हरऑल फार्मसीची एक्झाम कोण घेणार आहे ते आपण ॲनालाइज करूया। आता मी जे गोष्टी सांगत आहे ते पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, ऐकायचं आहे। बघा, दोन गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे काय करणार आहेत बघायला मिळणार आहेत किंवा माहीत होणार आहेत। एक म्हणजे काय, DHS DMER किंवा फार्मसीची एक्झाम कोण घेणार, MPSC की TCS। सोबतच विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, नेमकं विद्यार्थ्यांच्या मनात आहे की आम्ही MPSCच्या सिलेबसनुसार अभ्यास करू, MPSC घेणार असेल तर की TCSचा जो ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यानुसार अभ्यास करू। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, तो GR आलेला आहे त्याचं नाव काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा। म्हणजेच काय, जी भरती प्रक्रिया आहे ती व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर काही सुधारणा त्यांनी केलेल्या असतील तर त्याचा हा GR आहे। ओके, आता GR मध्ये प्रस्तावना दिलेली आहे आणि एक शासन निर्णय अशा दोन हेडिंग्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत। त्यावरूनच आपल्याला ओळखून घ्यायचं आहे की परीक्षा MPSC घेणार की मग TCS घेणार। बघा, पहिलं जे प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये काही ओळी दिलेल्या आहेत, काही लाईन्स दिलेल्या आहेत। मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो काय, तर 18 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार गट ब म्हणजेच अराजपत्रित जे नॉन गॅजेटेड गट ब चे काही पेपर आहेत व गट क संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच काय, जे 18 जुलै 2024 रोजी एक GR आला होता त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे अराजपत्रित गट ब म्हणजे नॉन गॅजेटेड क्लास 2च्या पोस्ट आहेत, सोबतच जे क्लास 3च्या म्हणजे वर्ग क त्याला आपण ग्रुप बी आपलं ग्रुप सी म्हणतो, गट क म्हणतो, ते एक्झाम सुद्धा कोण घेणार आहे, MPSC घेणार आहे। मग इथं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की फार्मसिस्ट जे आहे ते क्लास 3 मध्ये म्हणजेच वर्ग क मध्ये आहे, म्हणजे आपली फार्मसीची परीक्षा TCS घेणार की MPSC घेणार। तर याच्यानुसार काय त्याचं मिनिंग निघतं की वर्ग क च्या परीक्षा कोण घेणार, तर MPSC घेणार, म्हणजे फार्मसीची एक्झाम सुद्धा MPSC घेणार असा याचा अर्थ निघतो। आता समोर बघूया की याच्यामध्ये अजून काय जे आपण डुबियस म्हणतो, म्हणजे दोन अर्थ कसे निघतात याच्यामधून की MPSC की TCS। बघा, दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे, त्यामुळे आता गट ब अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड क्लास 2 आणि गट क संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आली आहेत। बघा, इथं शब्द दिलेला आहे, त्यामुळे आता गट ब अराजपत्रित म्हणजेच क्लास 2 नॉन गॅजेटेड आणि गट क संवर्गातील सर्व पदे, इथं काय दिलं त्यांनी, सर्व। हे जे सर्व इथं डिनोट करते ना, तर याचा अर्थ असा होतो की क्लास 3 मध्ये येणारे सगळेच्या सगळे, मग नर्सिंग स्टाफ असो, फार्मसिस्ट असो किंवा कोणतं दुसरं क्लरिकलचं एखादा असो, सर्वच्या सर्व पदे कोणाच्या कक्षेत आले म्हणत आहेत, MPSCच्या। पण तरी पण आपलं GR जर तुम्ही पुढे वाचला तर त्याच्यामध्ये जे DMER डिपार्टमेंट आहे त्याचा उल्लेख केलेला आहे। मग DMERच फक्त MPSC घेणार का, आपलं जे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे ती MPSC घेणार की नाही, हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतो। मग आपण थोडंसं समोर जाऊया। बघा काय, भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, नंतरचा प्रस्तावनामधला दुसरा पॉइंट आहे, भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करण्यात आला आहे। म्हणजे भरती प्रक्रिया चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी सगळे जे पद आहेत, संवर्ग आहेत, त्यांच्या जे सेवा प्रवेश नियम आहेत म्हणजे त्यांचे जे रिक्रुटमेंट रूल आहेत याचा अभ्यास करण्यात आलेला आहे। म्हणते त्यामध्ये की ज्याच्यामध्ये समान अथवा कार्यक्षम दृष्ट्या साधर्म असलेल्या संवर्गासाठी भिन्न अथवा कालबाह्य सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याने भरती प्रक्रियेत अनावश्यक त्याच्यानंतर गुंतागुंत, विलंब व विसंगती निर्माण होत आहे। म्हणजे ज्यांनी सांगितलं की जे समान पद आहेत काही, म्हणजे फार्मसिस्ट आपल्या DMER डिपार्टमेंटचा एक फार्मसिस्ट, ZP डिपार्टमेंटचा एक फार्मसिस्ट असेल किंवा आपलं हे असेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा फार्मसिस्ट असेल आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य विभागाचा फार्मसिस्ट असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे रूल दिसत आहेत। म्हणजे कुठे आपल्याला B.Pharm प्लस 2 इयर एक्सपिरियन्स लागत असेल किंवा डिप्लोमा प्लस 3 इयर एक्सपिरियन्स लागत असेल, अशा गोष्टी वेगवेगळ्या सगळ्या पदांबद्दल त्यांना आढळून आल्या। म्हणजे फार्मसिस्टच नाही तर बाकीच्या पदांसुद्धा असे रिक्रुटमेंट रूल्स वेगवेगळे त्यांना आढळून आले। लक्षात, आता त्याच्यामुळे काय होत होतं, यांचं म्हणणं आहे की भरती प्रक्रियेमध्ये गुंतागुंत होत होती, त्याच्यामुळे
विसंगती, विलंब होत होता, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत होता. कारण की जर फॉर एक्झाम्पल एखादं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये सांगितलं की डिप्लोमाच फक्त तिथे काय लागू आहे, मग बीफार्मवाले का बरं नाहीत, बीफार्मवाल्यांनी सुद्धा फार्मसीचं शिक्षण घेतलं, त्यांनी सुद्धा 4 वर्षाची डिग्री केली, कुठे कुठे डिप्लोमावाल्यांना क्वालिफाय केलं नाही आणि बीफार्मवाल्यांना केलं. मग तुम्ही डिप्लोमावाल्यांना क्वालिफाय करत नाही तर डिप्लोमा हे फार्मसीचं शिक्षण तुम्ही मिनिमम का बरं ठेवलं. तर असे प्रत्येक प्रॉब्लेम होते, ते काही केसेस वगैरे पडत होत्या, त्याच्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होत होता. तर त्याच्यामुळे काय करण्यात आलं बघा, काय करण्यात आलं, समान स्वरूपांच्या पदांसाठी काय जे पद समान आहेत म्हणजे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आरोग्य विभागाचं फार्मसिस्ट असेल, झेडपीचं फार्मसिस्ट असेल, DMER फार्मसिस्ट असेल, अनेक स्वतंत्र परीक्षा, त्यानंतर भरती प्रक्रियेस लागणारा विलंब, त्यामुळे पदे रिक्त राहून प्रशासकीय यंत्रणेत प्रतिकूलपणा येत होता. त्याच्यामुळे असे निदर्शनास आले की या गोष्टीमुळे आपल्याला विलंब होत आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचे रिक्रुटमेंट रूल्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे समान जरी पद असेल तरी वेगवेगळे रूल्स असल्यामुळे काय होत होतं, त्याच्यावर केसेस वगैरे पडायच्या, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत, ते भरती प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं हा GR काय करण्यात आला, पब्लिश करण्यात आला. मग प्रश्न शेवटी अजून काय आहे की आपल्या आरोग्य विभागाचं नाव त्याच्यामध्ये दिलं नाही. मग आपली आरोग्य विभागाची जी DHAची भरती आहे ते कोण घेणार, तर ते पुढे दिलेलं आहे बघा शासन निर्णयमध्ये. आता हे जे शासन निर्णय तिथंच खाली अटॅच केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय एक 2 नंबरचा एक पॉईंट आहे, गट ब अराजपत्रित व गट क संवर्गाबद्दल थोडीशी माहिती दिली. त्यांनी काय केलं, 2 संवर्गामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे जे गट ब अराजपत्रित आहेत आणि गट क चे काही जे पद आहेत त्यांनी 2 याच्यामध्ये काय केली, डिवाइड केली. काय, तांत्रिक आणि अतांत्रिक. बघा, अतांत्रिक म्हणजे प्रशासकीय स्वरूपाचे, जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्वरूपाचे आहेत, क्लरिकल वगैरे म्हणा तुम्ही, ऑफिसमध्ये काम करणारे असे, तर त्यांचे 252 पद म्हणजे संवर्ग आहेत. असे 200 काय आहेत, 52 संवर्ग आहेत. त्याचे त्यांनी 17 गट तयार केले. किती, 17 गट त्यांनी तयार केले. आणि जे तांत्रिक स्वरूप आहेत त्यांचे 221 गट तयार केले. म्हणजेच काय, तांत्रिक गटांचे 221 जे संवर्ग आहेत त्यांचे 21 गट तयार केले. आता आपलं फार्मसिस्ट पद कशामध्ये येतं, या तांत्रिकमध्ये. ओके, म्हणजेच आपण या 21 गटामध्ये राहणार आहे. आलं लक्षात. आता सोबतच त्यांनी अनेक जोर अटॅच केलेले तिथं, त्याच्यामध्ये त्यांनी एक सर्व्हिस क्रिएट केली जी प्रस्तावित आहे. अशा प्रकारे ते करणार आहे. ती सर्व्हिस कोणती आहे, महाराष्ट्र फार्मास्युटिकल सर्व्हिसेस. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार्मास्युटिकल सर्व्हिसेस अशी त्यांनी काय केलेली, एक सर्व्हिस क्रिएट केलेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढेही फार्मासिस्ट असतील तर ते एक्झाम या महाराष्ट्र फार्मास्युटिकल सर्व्हिसमध्ये इन्क्लूड होतील, असं मी GR वाचल्याच्या नंतर मला तरी आढळून आलं. म्हणजेच DMER फक्त GR मध्ये DMERचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच DMER मधले जे फार्मासिस्ट आहे ते MPSC द्वारे घेतले जातील असं नाही, किंवा DHSचं त्याच्यामध्ये नाव नाही म्हणून ते घेतल्या जाणार नाही असं मला तरी वाटत नाही. मी जेवढा GR वाचला त्यानुसार महाराष्ट्र फार्मास्युटिकल सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार्मास्युटिकल सर्व्हिस जे करणारे आहेत, मग फार्मासिस्ट आहेत त्याच्यामध्ये DMER, DHS, ZP वगैरे सगळे, तर हे याच्यामध्ये येतील असं मला पर्सनली वाटतं. म्हणजेच फायनली काय, तर GRच्या वाचण्यानुसार माझ्या MPSC आपली एक्झाम घेऊ शकते असं मला वाटतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झालं इथं दिलेलं आहे त्यांनी. दुसरी गोष्ट आता की मग विद्यार्थ्यांचा अजून प्रश्न पूर्ण झालेला नाही, कारण की डायरेक्ट MPSCनं अजून ॲडव्हर्टाइजमेंट दिली नाही किंवा काही त्यांचं ऑफिशियल असं काय आलं नाही की आम्ही या पदाच्या परीक्षा वगैरे घेणार, असं काही आलं नाही फॉर एक्झाम्पल. आणि त्यांनी पदसुद्धा मेन्शन केलेले नाहीत. आलं लक्षात. मग विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी, माझं असं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे की फार्मसी टेक्निकलचा स्टडी तुम्ही सध्या कंप्लीट करून घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणसाल जर फार्मसी सिलेबस जर MPSCने टाकला तर ते वेगळा टाकतील का, तर असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. बेसिक गोष्टी तेच राहणार आहेत. म्हणजे फार्माकोलॉजी जे आहे ते कुठेही गेली तरी फार्माकोलॉजी तेच राहणार आहे. त्याच्यानंतर जे काही ड्रग स्टोरेज, इन्व्हेंटरी कंट्रोल मॅनेजमेंटचे जे पॉईंट्स आहेत, त्याच्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, फार्माकोपिया आहे, USP आहे, ब्रिटिश फार्माकोपिया, इंडियन फार्माकोपिया, या सगळ्या गोष्टी सारख्याच राहणार आहेत. त्याच्यामुळे असे टॉपिक तुम्ही स्टडी करा की जे MPSCनं परीक्षा घेतली तरी तुम्हाला आले पाहिजेत, ते येणारच आहेत, आणि जर TCSने घेतली तरीही येणारच आहे. आता असं का बरं म्हणत आहे, कारण की अजून असं क्लॅरिटी काही भेटलेली नाही म्हणून. पण माझ्या मनानुसार मी असं सांगत आहे की MPSC द्वारे होऊ शकते, जरी त्याच्यामध्ये मेन्शन केलं नाही तर हे महाराष्ट्र फार्मास्युटिकल सर्व्हिसेसच्या आतमध्ये येऊन ती एक्झाम MPSC द्वारेच होईल असं मला तरी वाटते. अजून क्लॅरिटी झालेली नाही. क्लिअर झालं तर मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे कळवणार आहे. चॅनलला तुम्ही अटॅच राहा. आता अभ्यास कसा करायचा, तर आपण सध्या आपली जी बॅच घेत आहे जे DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच 2026, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 2 महत्त्वाचे टॉपिकचे 20 लेक्चर झालेले आहेत. एक म्हणजे फार्माकोपिया आणि रेग्युलेटरी ऑथॉरिटी. आता MPSCनं जरी घेतलं तरी फार्माकोपिया त्याच्यामध्ये टॉपिक राहणारच आहे आणि आहे. तुम्ही जर MPSC फार्मसीचा एक्झाम बघितली असेल 2023ला का 22ला झाली होती, तो जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये इंडियन फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, इंटरनॅशनल फार्माकोपिया, युरोपियन फार्माकोपिया हा टॉपिक दिलेला आहे.
सोबतच दुसरा जे टॉपिकचे 10 लेक्चर आपण घेतले त्याच्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्यांनी घेतलेला आहे, हॉस्पिटल फार्मसीचा पार्ट त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये MPSCच्या सिलेबसमध्ये, ॲज वेल एज इन्व्हेंटरी कंट्रोल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ड्रग स्टोरेज, वेगवेगळ्या स्टोरेज कंडिशन हे सुद्धा घेतलेले आहेत. म्हणजेच काय, आपण असेच टॉपिक घेत आहे की जे MPSCनं पेपर घेतला तरीही चालतील आणि TCSने घेतला तरीही चालतील. आलं लक्षात? एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बॅच तुम्ही अजून जॉईन केली नसेल तर जॉईन करा. आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तर तो आपण हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी हा घेणार आहे, जो की MPSC द्वारे जरी घेतला तरी राहणारच आहे एक्झाममध्ये आणि TCS द्वारे घेतलेली एक्झाम तरी पण राहणार आहे. आलं लक्षात? तर माझ्या मते असं आहे. अजून तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करून आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र.